रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। रामकृष्ण हरी मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या 12 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या या राज्यस्तरीय बैठकीमध्ये गाव तिथे आणि घर तिथे गाथा ज्ञानेश्वरी पारायण व महिला हरिपाठ अशा पद्धतीची भूमिका घेऊन कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, मराठी भाषेचे मंत्री उदयरावजी सामंत, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय रावजी शिरसाट, माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाळे व माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। त्या प्रसंगी उर्वरित दिंड्यांना सुद्धा 20,000 रुपये मानधन देण्याचे संजय शिरसाट या मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे। तसेच ह्या हरिपाठातून नवीन समाज निर्माण होईल व सुसंस्कृत समाज निर्माण होईल अशी भावना मराठी भाषेचे मंत्री महोदय व भुजबळ साहेब यांनी व्यक्त केली। रामकृष्ण हरी। या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब येणार होते, परंतु ते श्रीनगरला आहे। आता कदाचित पोहोचले असतील किंवा पोहोचायचे असतील। दुसरे आमच्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री माझे नेते छगनरावजी भुजबळ साहेब, माननीय मंत्री उदय सामंत साहेब, माझे मित्र ज्यांनी आम्हाला गुवाहाटीचा प्रवास चांगला केला, असे आमचे शहाजी बापू, प्रकाश अण्णा आवाडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, हे एक महाराज आले। खरं तर इतक्या वेळापासून मी या ठिकाणी बसलो, प्रत्येकाचे चेहरे पाहतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं एकच दुःख मी पाहतोय, अरे आम्ही बोलणारे लोक तुमचं ऐकतोय कसं? सगळा जर बसलेला प्रत्येक माणूस हा बोलका। आता आम्हाला यांचं ऐकावं लागेल की काय? हा सुद्धा आयुर्भाव काही लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय। भुजबळ साहेब या वारकरी संप्रदायापासून फार काही शिकलेलं आहे। माझा एक मतदारसंघ असा आहे की माझ्या मतदारसंघामधला एक भाग बजाजनगर म्हणून वसाहत आहे। तुम्हाला कल्पना नसेल त्या ठिकाणी मंदिरं किती असावीत। असा कोणताही देव शिल्लक ठेवलेला नाही त्या बजाजनगर मध्ये जो तिथं नाहीये। म्हणून सप्ताह हा आमच्याकडचा रोजचा भाग आहे। इतके 365 दिवस काही ना काही सप्ताह तिथं चालू असतो। आणि मी पण असा हुशार माणूस आहे की तो सप्ताहाला जसं जमेल बरोबर हजेरी लावतो, गेल्याबरोबर जो कीर्तनकार असतो त्याचे पहिले पाय धरून टाकतो।
मला माहिती या कीर्तनकार बोलायला सुरुवात केलं का हा आपल्यावरच बसत म्हणून पहिलं त्यालाच नमन करून घ्या. कीर्तनकार कितीही चांगला असलं तरी राजकीय बोलल्याशिवाय त्यांनाही सुद्धा भागत नाही. विठ्ठलाचं जरी नामस्मरण करत असताना तो ऑटोमॅटिकली कुठंतरी आपल्या या राजकीय जीवनात बोलतो आणि बोलल्याशिवाय पूर्ण कीर्तन कधी पूर्ण होत नाही. विठ्ठलांना मी काका तुम्हाला मी नंतर पाहिलो, कुठं आणून मला फसवले तुम्हाला नंतर पाहतो. एखाद्याने शिक्षण देण्याची इतकी मोठी, अरे ज्यांनी महाराष्ट्राला सगळीकडे प्रत्येक गावाखेड्यामध्ये जाऊन हे आपलं प्रवचन कीर्तन करतात. तुम्हाला इतके साधे, तुम्ही तर तशा क्षेत्रामधले आहात आणि आम्ही राजकारणातले लोक आहोत. भुजबळ साहेबांनी फार अनुभवलेलं पण आहे, मी पण अनुभवलेलं आहे, आम्ही सर्वांनीच अनुभवलेलं आहे. यांनी वापरलेलं वाक्य किंवा यांनी केलेलं कीर्तन काही जरी असलं तर ते लोकांच्या मनामध्ये एक घर करून जातं, हा माझा अनुभव आहे. चेहऱ्यात जरी तुम्ही किती चांगले गरीब दिसत असाल, साधे सुधे दिसत असाल, तसे नाहीये. एकाने फक्त थोडस वाकडं वाक्य वापरलं, कुठे कसे हाल झाले पाहिलं ना तुम्ही. सांगावं लागत नाही या लोकांना, मनात ठेवून काय करायचं ते त्यांना माहिती. एखादं कडवं घेऊन ज्याची वाट लावायची तशी बराबर आणतात. तुम्ही पाहिलं असेल ना गेल्या निवडणुकीमध्ये. अच्छा, वारकऱ्याला बोलता, बाई बसली, आता तुम्हालाच घरी बसू. एकदा ठरवलं का बसून टाकलं. इतकं साधं सोपं गणित आहे. मला अभिमान या गोष्टीचा आहे की या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातला वारकरी या ठिकाणी आलाय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दर्शन आज झालेलं आहे. मला बाबा काही जास्त बोलता येत नाही, आणि बोललं तर उगाच आमची बातमी होते. संजय महाराज शिरसाट हे दुसरा अभंग बोलायला लागलाच. हा कोणता महाराज हे मला आता करून कळालं नाही. कधी डमरू हातात असते तर कधी कावड हातात असते, तर सगळं अष्टपैलू महाराज. शहाजी बापू, मला आनंद या गोष्टीचा आहे ना. आपण गेलो होतो गुवाहाटीला, काय डोंगर, काय झाडे, साला 1.5 वर्ष आम्ही मेहनत करत होतो. यांनी एक वाक्य काय वापरलं तर जगाच्या पाठीवर गेला. पहा विठ्ठलाची कृपा. टी शर्ट काय डोंगर, काय झाडी. शहाजीराव पुन्हा एक लक्षात ठेवा, त्यापेक्षा मी पहिल्यांदा गेलो. हा विठ्ठल काका कुणाला कुठे घेऊन जाईल काय सांगता येत नाही. त्याची ती लंबी चौडी गाडी रामदास आठवले घेतली, मध्ये काय कमाल आहे केली. हे फक्त तुम्हाला जमू शकतं काका. तुमच्यात कधी माणूस घेऊन दाखवेल, शर्यत देतो तुम्हाला. आणि हळूच सांगतात 70 लाखाचीच आहे फक्त. मला या टायमाला घेऊन गेले ते वारीमध्ये. शहाजी बापू त्या डोंगर झाडीपेक्षाही मला त्या दिवशी मी त्या पहिल्यांदा त्या सासवडला गेलो त्या टायमाला जेव्हा त्या दिंड्या पाहिल्या ना, आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर या दिंडीला आलो नसतो, तो मुकलो असतो, हे माझ्यामध्ये भाव आला त्या दिवशी. म्हणून याच्यानंतर प्रत्येक दिंडीला मी जायलाच आवश्यक. पाऊस येतो, महिला असेल, वयोवृद्ध माणूस असेल, मुलगा असेल, सर्व एक वेगळा भक्तिभावात होते. का मागत होते मला नाही माहिती, का चालले होते मला माहित नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो कोणत्याही पैशापेक्षा मोठा होता.
शिंदे साहेबांनी पहिला फोन केला की अरे ते दिंड्याचे पैसे दिलेच का नाही. म्हणलं साहेब ताबडतोब केलतो. गेल्या वेळेला आपण 1200 दिंड्याला पैसे दिलेले, या वेळेला काय करतो म्हणलं साहेब 1400 लावून देऊ आपण. पुन्हा तेच वाक्य आपलं काय चालतंय. आता मधलं वाक्य थोडस गाळतो नाही तर पुन्हा त्याचं वाक्य होऊन जाणार. अरे पैसा हा सरकारचा जरी असला तो सत्कर्मी लागला पाहिजे. दिंडी काढताना वारकऱ्यांना होणारा त्रास आहे आम्हाला जाणवले असं तुम्हाला वाटतं का? दिंडीची तयारी करताना किती दिवसापासून करता, कशी करता, कसं जमवता, कसं आणता, कसं पिठा जमा करता, कसे काय करता, हे करायला काय कमी टाइम लागतो? दिंडीला 2 महिने आहेत. त्याच्यापूर्वी तुमची असलेली तयारी, पुन्हा त्यांच्याबरोबर पायी जायचे, किती लांब कोणाचा प्रवास किती किलोमीटरचा माहित नाही, परंतु ही तयारी करताना देवाच्या नामस्मरणासाठी जाताना त्याला जर थोडी मदत जर शासनाने केली तर वाईट काय त्याच्यात. म्हणून विठ्ठलांना चिंता करू नका, जोपर्यंत खातं माझ्याकडे आहे तोपर्यंत एकाही दिंडीला पैसे कमी पडणार नाही. हे केलं पाहिजे ना, का करू नये? मग काही लोकांना असं जे वाटतं ना का मला हे करायचं आहे, ज्यांच्यामुळं आमच्या संस्कृतीचं जतन झालेलं, ज्यांच्यामुळं संस्काराची आजही पेरणी होते, त्या माणसासाठी जर त्या वारकऱ्यांसाठी जर पैसा देऊ शकत नसाल तर तुमच्यासारखे कर्मदरिद्र कोणी नाही हे मानणारं मी. मग आम्हाला म्हणलं जातात की बाबा काय हे काही बोलतात, अरे काही बोलतात तर म्हणून ते झालं सर्व. कशाला गेलो असं गुवाहाटीला आम्ही काय भुजबळ साहेबाचे चेलेच होतो. ते वेश बदलून कर्नाटकाला गेले होते, आम्ही रात्री 4 व्हीलर मध्ये सुरतला गेलो होतो. मोहीम एकच होती पण ती फक्त कशी करायची आम्ही भुजबळ साहेबांकडून शिकलेलो आहे. माझे नेते आम्ही अनेक वर्ष बरोबर काम केलेले आहे. माणसाच्या मनामध्ये जिद्द असावी लागते, माणसाच्या मनामध्ये उर्मी असावी लागते. तुम्हाला कल्पना नसेल पण शिवसेना प्रमुख साहेबांसमोर सुद्धा भुजबळ साहेबांना जर एखादी मागणी मागायची असेल किंवा एखादं मत मांडायचं असेल ना, त्याच आवाजातून त्याच तडफेने मांडायचे आणि ते मान्य करून घ्यायचे. हे भुजबळ साहेबांचं त्या काळातलं वैशिष्ट्य. म्हणून बंड हे आमच्या रक्तात आहे आणि जोपर्यंत कोणी बंड करत नाही तोपर्यंत त्याला कोणी विचारत, दखल त्याचीच घेतली जाते जो उठाव करतो. म्हणून आम्ही यांच्याकडून शिकलो. आता याच्यानंतर कधी आम्हाला प्रश्न विचारायचा नाही. बंड कोणाकडून शिकलो? भुजबळ साहेब वाया शिवसेना प्रमुख. अरे हे करावं लागतं. समाजाच्या हितासाठी तुम्ही जे काही वारकरी संप्रदाय करताय ना, तुमच्या आयुष्यातला असलेला एक एक दिवस, कधी काळी आपण असं म्हणतो की उद्याचा दिवस कोणी पाहिला नाही, उद्या आपलं काय होईल आपल्याला माहित नाही. आजचा दिवस का वाया घालवतो? खऱ्या अर्थानं आजचा दिवस तुम्ही सत्कर्मी यासाठी लावता की प्रत्येक दिवशी उठल्यानंतर विठ्ठलाचं नामस्मरण करून खऱ्या अर्थानं जगायला सुरुवात करतात. असं इतर जगत नाही. कुणाकडे किती जमा झालं याच्यावर चिंता करणारे लोक जगात अनेक आहेत. कोणी काय केलं, कुणाचं काय रोजचं चालतंय, आमच्या राजकारणामध्ये तसंच चालतं. कोण शत्रू आहे कोण मित्र आहे आमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा कळत नसतं. परंतु तुमच्या संप्रदायामधला जो कोणी भेटला त्याला जय हरी केलं तर समजून जायचं हा आपला नातेवाईक झाला. किती सोपं तुमचं भाष्य आहे.
संपला विषय. काही दुसरं बोलायचं नाही. इतके चांगलं मला वाटतं त्याच्यासाठी मेहनत घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ही ताकद आमच्यात सुद्धा नाहीये. म्हणून विठ्ठलराव या खात्याचा मंत्री म्हणून नाही, हा सरकार एकनाथ शिंदे साहेबांचा होता. मी त्या माणसाला त्या पोझिशन मध्ये पाहिलेलं आहे. अनेक वर्ष आम्ही बरोबर काम करतोय. परंतु वारीमध्ये आळंदीला जेव्हा ते गेले ते त्या टायमाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मोटरसायकलीवर जाताना मी पाहिला. हे मला आमच्या सगळ्यांना एक त्याच्याकडून प्रेरणा मिळते. काय करायचं? मोटरसायकलीवर आलेल्या दिंड्यामध्ये घुसणारा मुख्यमंत्री. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय अनेक काळापासून आहे, परंतु त्याचा जो सन्मान करायला पाहिजे त्या सन्मानाची सुरुवात मला वाटतं या युती शासनापासून सुरू झालेली आहे आणि हे आता अनंत काळापर्यंत चालू राहील. तुम्ही त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज तर आहेच. म्हणून तुम्ही इकडे तिकडे काही पाहू नका. आपले तर असतं म्हणा. आता कोणता संप्रदाय असा नाही की त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट नसतात, असतात. आपल्याला माहिती आहे आपल्यात मध्ये. परंतु ते सगळं जर एक जर आलं ना तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आजचा जो जी काही परिषद भरवली ही सुरुवात आहे तुमच्या कार्याची खऱ्या अर्थाने. आता तुम्हाला एक मोठं व्यासपीठ द्यायचं काम आज होतंय. मला वाटतं भुजबळ साहेब तुम्ही हे सर्व पाहिलेलं आहे. तुम्ही हा सगळा प्रवासातून गेले. आम्ही तर तुमचे छोटे कार्यकर्ते म्हणून तुमच्या बरोबर वावरलेलो आहोत. म्हणून या सरकारमध्ये आमचे नेते म्हणून तुम्ही यांचा कोणताही प्रस्ताव असू द्या, चिंता करू नका. एवढं काही आपण सर्व काही दिलेलं आहे. वारकऱ्याला दिलेलं काही कमी पडत नसतं. हे दान नाही, हे पुण्य आहे. ह्याला दान शब्द नाही वापरत तर ह्याला पुण्य शब्द वापरला जातो. जितना देगा उतना डबल पाएगा. म्हणून हा आशीर्वाद तुमचा पाठीशी राहू द्या. मी आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरील सर्व मान्यवर बसलेले आहेत. यांच्या समोर आम्ही फार चिल्लर लोक आहोत, छोटे लोक आहोत. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी काही शिकवलं, त्याच्यातून आम्ही घडत गेलो. काही लोक बिघडले, तो भाग वेगळा. परंतु चांगलं शिकायचं जी काही प्रेरणा तिथून मिळाली. आणि आज या व्यासपीठावरून आम्हालाही सुद्धा कळालं मनातलं काळं पाप किंवा काळं वेळ जर असेल तर जर तिथं कुठं धुतल्या जात असेल तर या संप्रदायामध्ये हे स्वतः आंघोळ कर, सगळं पाप तिथं धुतलं जाईल. मला वाटतं हे आज मला तरी माझ्या मला वाटतं. म्हणून सर्व शासनाच्या तर्फे तुम्हाला सांगतो, माझ्या खात्यातर्फे सांगतो. मला अनेक वेळेला काही लोकांनी सांगितलं तुम्ही कशा वारकऱ्यांना पैसे देता? वारकरी हा काही वेगळा आहे का? ज्या वारकऱ्याला जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, काही नाही, तो फक्त एकच नामस्मरण करत चालतो, त्याला माझ्या खात्यातर्फे तुम्हाला कल्पना नसेल आता तर 20,000 रुपये दिले आणि प्रत्येकाला देणार पण आहे. पहिले 12 मानाच्या दिंड्या होत्या त्यांना आम्ही द्यायचो. नंतर त्याचे 1200 झाले, आता 1400 झाले. जेवढ्या दिंड्या आता आवाडे साहेबांना सुरू केलेल्या आहेत. दिंड्या कितीही वाढू द्या, रक्कम वाढवायचं काम संजय शिरसाट करेल एवढं निश्चित आहे. ही रक्कम तुमच्यासाठी नाही तर माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्याच्या पायामध्ये जो काही काटा टोचला जातो, खडक दगड टोचला जातो, तेव्हा सुद्धा तो विठ्ठलाचं नाम स्मरण करतो. तो कधी पाहत नाही काटा टोचलाय, दगड टोचलाय, मला ताप आलाय. आणि अशा वेळेला त्याला जर सहकार्य केलं तर तो पुण्याचं काम मला वाटतं आम्ही करायचा प्रयत्न करतो. म्हणून तुमचे आभार यासाठी मानतो. तुम्ही आमची ही मदत स्वीकारता याच्यासाठी तुमचे आभार. पुन्हा एकदा विठ्ठल पाटलांचे आभार. खऱ्या अर्थानं बोलतात जास्त, परंतु कामाचा माणूस एवढं लक्षात ठेवा. काही लोकांना त्याचं बोलणं बाबा या विठ्ठल काका बोलतात जास्त. आता तुम्हाला काय सांगू, आम्ही किती सहन करतो हे आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही ते गोष्ट सोडून द्या. काही जी गोष्टी असतात तर सोडून द्यायचे, फक्त चांगल्या गोष्टी झाल्या त्या पुन्हा ऍक्सेप्ट करायच्या. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद.